नमस्कार मंडळी, आपल्याकडे जी गाडी आली आहे ती रत्नागिरीवरून आली आहे. 2020ची ट्रायबर आहे आणि ट्रायबर जी आपल्याकडे फिटिंग झाली आहे ती आत्तापर्यंत रेकॉर्ड ब्रेक, म्हणजे आपण 2019 पासून ट्रायबर फिटिंग करतो. जेव्हापासून लॉन्च झालेत तेव्हापासून 400-500 किलोमीटरवर सुद्धा आपण ट्रायबर फिट केलेले आहेत. ही गाडी साधारण 25,000 किलोमीटर चाललेली आहे. सरांची गाडी आहे. सर रत्नागिरीवर आले, तर मग तुम्ही जेव्हा आला तेव्हा म्हणजे कसं काय रिसर्च केलं आणि आता आमच्यापर्यंत आलात काय? बरोबर. मुळात मला कसं आहे की कोणती म्हणजे इव्हन ही रेनॉल्ड ट्रायबर घ्यायची होती त्यावेळी तिचे बरेचसे व्हिडिओ मी आधी पहिले बघितले की गाडी कशी आहे, गाडी घ्यायचीच आहे. 10 लाखाच्या बजेटमध्ये कुठेतरी गाडी मला घ्यायची होती. ट्रायल करता करता मी आणि माझा मुलगा सर्च करत बसतो. बरेचसे व्हिडिओ, बरेचसे वेगवेगळ्या गाड्यांचे व्हिडिओ बघितले. त्यात आम्हाला रेनॉल्ड ट्रायबरचं एक वेगळं म्हणून ती गाडी आम्ही म्हणजे प्राइस वाईज बजेट कमी 7 सीटर अतिशय छान गाडी आहे. म्हणजे प्रश्नच नाही. पेट्रोलचा माझा आताचा गेले 4 वर्ष आता झाली मला या गाडीला चांगला रिपोर्ट होता. आता विचार केला की आपल्याला खरं सुरुवातीपासून अपेक्षित होतं सीएनजी, परंतु तिला सुरुवातीला सीएनजीचं परमिशन अप्रुव्हल नव्हते तेव्हा बरेच लोक थांबले होते. आता अप्रुव्हल आहेत आणि चांगलं म्हणजे तिचं गाडी बेस्ट आहे. पण आता तुमचा ज्यावेळी मी हे बघितलं त्यावेळी त्याच पद्धतीने आधी तुमच्यासारख्या पुष्कळ व्हिडिओ बघितले. असं नाही की तुमचाच पहिला बघितला आणि तो फायनल केलाय. तर त्याच्यासाठी जवळजवळ आम्ही 12 तरी व्हिडिओ बघितले असेल. 12-13 व्हिडिओ बघितले वेगवेगळ्या ठिकाणी. तुमचे परत बरेचसे व्हिडिओ बघितले. मध्ये एक साताऱ्याची गाडी गेली होती त्यांचा व्हिडिओ बघितला आणि त्यावेळी मला समजलं, कारण मी इतर ठिकाणी तुम्ही या घेऊन ट्रायबर काय सर्व गाड्या सारख्याच असतात, आम्ही तुम्हाला सहज बसून देऊ, काही प्रॉब्लेम नाही. ती सीसी किती आहे, हे किती आहे, म्हणजे इथपासून त्याची तयारी होती बसवणाऱ्याची. म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटलं की तुम्ही जर त्या गाडीमध्ये परफेक्ट नसाल तर मग कुठच्या तरी गाडीप्रमाणे ही गाडी तसं नाही. तुमच्या बाबतीत मी बघितलं तर तुम्ही ट्रायबरसाठी वेगळी काही ब्रॅकेट्स बनवली होती, वेगळी काही सिस्टम होती. हे जे ब्रॅकेट तुम्ही बनवलं किंवा ह्या पद्धतीचं जे काय, हे तुम्हाला किती हलणार नाही. बाकी दिसायला असं वाटलं नाही की गाडीमध्ये माझ्या काही वेगळं काहीतरी लागलंय, वेगळं काहीतरी तुम्ही केलंय आणि गाडीची वाट लावून ठेवली. म्हणजे उघडल्यानंतर तेवढं हे नाही, काहीच जाणवलं नाही. आणि आता मी ज्यावेळी ट्रॅव्हल घेतली तर त्यावेळी मला आधी तुम्ही सुरुवातीला सांगितलं मला पेट्रोलवर आहे. मी आपलं नाही, आता आम्ही दोघं एका ग्रुपमध्ये होतो. सरांना वेगळ्या ग्रुपमध्ये टाकलं होतं. आम्ही हा मागे बसला असल्यामुळे मी सरांना म्हटलं की गाडी पेट्रोलवर आहे आणि गाडी ऍक्च्युली सीएनजीवर होती, पण मी याला दाखवलं होतं की बघ सीएनजीवर आहे. सरांना कळलंच नाही, म्हणजे तुम्हाला कळलं काहीच जाणवलं नाही की म्हटलं पेट्रोलवर सीएनजीची टेस्ट घ्यायची आणि पेट्रोलवर गाडी कसं ठेवतायत. पण गाडी सीएनजीवर होती हे मला माहितीच नाही. मी पेट्रोल आहे समजून ती चालवली आणि नंतर हे म्हणाले की ऑलरेडी सीएनजीवर गाडी होती. हा फरक आहे की काही त्याच्यामध्ये फरकच जाणवला नाही. अतिशय सुंदररित्या फिटिंग, म्हणजे जे मला अपेक्षित होतं सरांकडनं ते त्याच पद्धतीने त्याने काम केलंय. आणि मी त्यांना आधी सांगितलं होतं की मी राहतो रत्नागिरीत, अंतर माझं जास्त आहे, मला कुठच्या तरी दुसऱ्या माणसाला त्याला हात लावायला लागतं का मला, तर त्या पद्धतीने काम करा. भले तुम्ही एक दिवस जास्त घ्या, पण त्यांनी टायमातच मला गाडी दिली, टायमातच काम केलं. म्हणजे जे बोलले त्याप्रमाणेच मला पाहिजे होतं, अपेक्षित होतं. मोबाईल मध्ये काय होतं की आम्ही व्हिडिओ जेव्हा दाखवत असतो तेव्हा फिटिंग क्वालिटी बद्दल तितकं तुम्हाला अंदाज नाही येणार, तरी सुद्धा मोबाईल मध्ये जे दिसतंय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपण चांगला करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक गोष्ट दाखवता नाही येत. बऱ्याच वेळा आम्ही आता बघतो म्हणजे दिल्लीकडचे लोक सुद्धा कॉपी करतायत आता मला. बरोबर. आम्ही खूप छोटे ते युट्यूबवर ते खूप मोठे, त्यांचं हिंदीमध्ये चॅनल, आमच्या मराठीमध्ये चॅनल, खूप फरक पडतो. आणि ते त्यांचे मी पूर्वीचे जर व्हिडिओ बघितले दिल्लीवाल्यांचे, त्याच गाड्या त्यांची फिटिंग वेगळी होती, ते थोडं माझ्यासारखं करायला लागले. पण मला आनंद आहे की आपलं बघून का होईना पण कस्टमरला काहीतरी चांगलं मिळेल. बरोबर आहे. तिकडचे कस्टमर माझ्याकडे येऊन बनवत जा, कारण त्याच्यामुळे लोकांना माहिती मिळते. जसं माझ्यासारखे जे आहेत की अचानक आता माझे इथे नातेवाईक बरेच आहेत पुढे, अरे म्हणले इथे आपल्याला अजून 5-10 जण फरक पडला असता. प्रश्न 5-10 हजारचा नाही, म्हटलं की त्यातला सराईत असलेला माणूस पाहिजे, ट्रायबर पर्टिक्युलर ट्रायबरचं काम करणारा माणूस पाहिजे. तुम्ही आता ऑलरेडी गाडी लॉन्च झाल्यापासून त्याच्यावर बसवतो. मला अगोदर माहिती असतं तर मी पहिल्या वर्षातच बसून मोकळा झालो असतो. म्हणजे जे काय माझं रनिंग पेट्रोलला झालं ते सर्व त्यावेळेस आपण युट्यूबवर नव्हतो, आपण फिटिंग करतोय खूप आधीपासून, पण युट्यूबवर नव्हतं. आमचे एक कस्टमर तुमच्यासारखेच की त्यांनी मला प्रोत्साहित केलं की तुम्ही युट्यूब करा. करेक्ट. कारण तुमची जी क्वालिटी ते खूप रिले होते, तुमची जी क्वालिटी आहे ती मी कुठेच बघितली नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आता एवढ्या गावात मला माहिती पडणार नाही ना की तुम्ही क्वालिटीचं काम करताय. आता युट्यूब सहज शक्य झालं आणि त्यामुळे मला हे सोपं पडलं. छान झालं काम, प्रश्नच नाही. म्हणजे मी समाधानी आहे याबाबत. आणि तुम्ही अशाच पद्धतीचे व्हिडिओ करा की जेणेकरून ज्या लोकांना अपेक्षित आहे हे काम करून घेणं, की त्यांना योग्य ठिकाणी ते येतील आणि योग्य ठिकाणी काम मिळालं. तुम्हाला जसं पाहिजे होतं तसं काम मिळालं. मी माझा मुलगा दोघांनी. तू पण गाडी चालवली, तू गाडी चालवल्यावर तुला कसं वाटलं म्हणजे नाही का? तू पण गाडी सेम वाटली, काही फरक नव्हतं एवढा. पेट्रोल सारखी चालते ना? म्हणजे मी त्याला प्रश्न विचारला होता मगाशी की बरी आहे, चांगली आहे का एक्सिलेंट आहे? तर मग तुमचे एक्सिलेंट आहे, म्हणजे पेट्रोल सारखी चालते म्हणजे गाडी एक्सिलेंट आहे.
तर त्याला कळलंच नाही, सरांना पण नाही कळलं. म्हणजे गाडी आम्ही तर त्यांना थोडंसं परिचयच घेतली थोडक्यात त्यांची, की गाडी कशी चालते. पेट्रोल सारखी झाली. काही फरक पडलेला नाही, हा, हा, हा. मस्त अजून. आणि 9 किलो प्रॉपर गॅस पण हा, बसलाय. 8.5च्या थोडंसं वरती गेलं. गेलाय. आणि तो ह्या वेळेचा आहे, म्हणजे प्रेशर पण थोडंसं मीडियमच प्रेशर होतं, खूप जास्त थंडीच्या pressure वेळेत संध्याच्या वेळेत जर भरले तर मला वाटतं 9 किलो आरामात बसेल. आरामात. प्रेशर चांगला असेल, ऑनलाईन असेल तर गाडी 9च्या आसपास जाते त्याच्यामध्ये. आणि आता मी काय करतो, एकदा फिटिंग आपण सर ज्या फिटिंग क्वालिटी बद्दल बोलले, परफॉर्मन्स तर आपण बघितलं. मी आता काय करतो की फिटिंग क्वालिटी दाखवून घेतो. पाठीमागचं आपण सीटचं राहिलं महत्वाचं. ड्रायव्हर मध्ये काय होतं, सीट काय कसं होतं. बरेच लोक मला सांगतात की अरे ह्यांचा व्हिडिओ मी बघितला, तो तुम्हाला पाठवू का, मी तसं करता येईल का. तर तशी करायची गरज नाही. आम्ही सगळे गाणे वाजवून झालेले आहे, सगळ्या प्रकारे करून बघितलंय, कुठल्या प्रकारे म्हणजे वेल्डिंग हे ते बाकी सगळं करून झालंय. आम्ही जिथपर्यंत आलो, ह्या ज्या कन्क्लुजनवर आलेलो आहे, इथपर्यंत जो पोहोचलोय तो एकदम परफेक्ट आहे. त्याच्यात काही शंका घेण्यासारखं नाही. तुम्हाला काय वाटलं? केलंय आणि जे काय डोकं लावलंय त्यांनी, खरं मानलं पाहिजे या माणसाला की काहीतरी एक त्याच्यामध्ये त्याचा अनुभव आहे आणि त्यामुळे त्यांनी ते फिटिंग केले. अनुभव तर आहेच आहे. म्हणजे इतकं छान वाटतं बसायला, एवढं तिथं म्हणजे काही वाटलं नाही. सीट काढली मी, परत जशी पहिल्यांदा मी काढून बाजूला ठेवायचो तशी मी मुद्दाम काढून बाजूला ठेवली, की हे म्हणतात म्हणून नको, की मला स्वतःला बघूया ती काढता येते का. ते आम्ही तशीच काढली मुद्दाम सीट आणि परत दाखवली त्यांनी. या पद्धतीने जशाच तशी बसली सीट, काही प्रॉब्लेम नाही. गाडी म्हणजे रिमूव्हेबल, जशी पहिली सीटची जी अरेंजमेंट आहे तशीच सेम आहे. आणि पाठी बसल्याने काय जे आपल्याला पहिल्यांदा जे सॅटिस्फॅक्शन मिळत होतं ते सेम मिळतंय. ते काही बदल केलेले नाही त्यांनी त्याच्यामध्ये. अतिशय छान पद्धतीने पाठच्या सीटचं अरेंजमेंट त्यांनी केलं. महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, माझा हा काम असण्यापेक्षा माझा हा पहिल्यापासून लहानपणापासून माझा हा ऑटोमोबाईल हा माझा छंद आहे. ओके. मग तो छंद मी याच्यात तो आता कन्वर्ट केलेला आहे. त्याच्यामुळे ते काय होतं की त्याच्यात जो परफेक्शन स्वतःची इन्व्हॉल्वमेंट तुमची त्या पैशासाठी तुम्ही काम करत नाही, पूर्णतः. म्हणजे पैसे तर तो naturally सगळ्यांचा विषय आहे, तो बरोबर. मिळणारच आहे. पण जो आपला काम केल्यानंतर मला स्वतःला सुद्धा वाटलं पाहिजे की अरे हा माझंच काम समाधान किती मिळालं समाधान म्हणजे भारी झालंय. तर तो जो एक विषय आहे ना, तो माझा कॉन्फिडन्स तुमचा आवडला की तुम्ही रत्नागिरी घेऊन जा. हा. माझ्याकडे परत तुम्ही या कामासाठी आणा, इतर कोणाचं सजेशन करायला फोन करा, पण हा. कामासाठी फोन करणार कामासाठी. नाही. हा जो कॉन्फिडन्स आहे फार महत्वाचा आता हा व्हिडिओ करायच्या आधीच मी एक कमेंट बघितली. आमचे जे कल्याणचे वगैरे ड्रायव्हर बसून गेलेत शिंदे सर, त्यांनी आमचे कमेंट केले. Okay. त्यांचा व्हिडिओ राहिला आमचा करायचा. ओके. सरांना पण आता तो व्हिडिओ राहिला करायचा. आमच्या गाईमध्ये खूप जरा त्यांना पण जायचं होतं आणि गाडी अशी दुपारच्या वेळेला फिटिंग झाली आणि मग ते राहूनच गेलं. आमच्या इथं रस्त्याचं काम चालू होतं, त्याचं आणखीन ते चाललं होतं त्याच्यामध्ये. ओके. तर त्यांनी कमेंट केली की माझे ड्रायव्हर, म्हणजे त्यांनी कमेंटमध्ये सांगितलं. तर आमचे कस्टमर असे आहेत की जे कमेंटमध्ये ज्यांचं नाही झाला ते कमेंटमध्ये येऊन सुद्धा सांगतात की बाबा कसं क्वालिटी मिळाली, परफॉर्मन्स वगैरे कसं आहे. आम्ही 8-15 दिवसात आमचं पण कमेंट तिथे दिसेल. बरोबर. नक्की. तर मी काय करतो, एकदा फिटिंग बघून घेऊ, सीटचं कसं झालं ते पण बघू आणि मग आपण गाडी सगळी फिटिंग झालेलीच आहे, एकदा फिटिंग दाखवून घेतो. तर आपण आता हा जो बघतोय गाडीचा इंजिन बे MH8 रत्नागिरीवरून सर आलेले आहेत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी फिलिंग वॉल दिसतोय आपल्याला. हा फिलिंग वॉल आणि पायपिंगचं जर बघितलं तुम्ही, पायपिंग मी सरांना मगाशी दाखवायचं राहिलं पण तरी पण आपण दाखव की त्याचं जे बेंडिंग वगैरे ती आखीव रेखीव, म्हणजे जिथून स्पेस चाललाय तो तिथं कसं झालं पाहिजे. मग इकडनं असं येऊन मग इथं बेंड, इकडनं जर चाललं इकडनं खाली, मग अशी सरळ जाऊन मग परत तिथून असा जो बेंड आहे तो बेंडिंग प्रोसेस पण करणं खूप, म्हणजे पार्ट आपला माझा पाईप जर तुम्ही कधी काम करत असताना बघितलं तर तो असं वाटेल की कंपनीकडनं प्रिसाइजली बनवलाय. या ठिकाणी ECM लावलाय आणि ECM लावण्यासाठी प्रॉपर आपण त्याला ब्रॅकेट, म्हणजे तिकडनं खालून आणि त्याला प्रॉपर ब्रॅकेट बनवलंय. इंजेक्टर रेल सगळ्यात महत्त्वाचा जो ट्रायबरमधला जर कुठला पार्ट असेल, कारण गाडीचं 3 सिलेंडर इंजिन आणि व्हायब्रेशन खूप जास्त आहे, तर त्याच्यासाठी तिचे जे काही पार्ट्स बनवायचे, तिचे जे काही बनवायचं आहे ते लावण्यासाठी, तर ते इतकं मजबूत बनवलं पाहिजे की व्यवस्थित, म्हणजे तिला हल्लं नाही पाहिजे, तर वेअर अँड टेअर होणार नाही, म्हणजे तुटून काही प्रॉब्लेम येणे वगैरे ते होणार नाही. त्या दृष्टीने आपल्याला काम करायचं असतं. पाठीमागच्या बाजूला आपण इथं रेड्युसर बसवलं आहे आणि रेड्युसर ची पायपिंग वगैरे, रेड्युसरकडे येणारी लो प्रेशर पाईप्स आपण या ठिकाणी बघतोय. तर अशा प्रकारे खाली जाणारी पायपिंग वगैरे पण आपण जे मिनिमेज आणतो की जो रॅम्प आहे त्याच्यावरती घेऊन आपण त्याला हे करतो, त्याच्यामुळे खालचं जे फिटमेंट आहे ते एकदम प्रॉपर होतं. तर अशा प्रकारे हा जो इंजिन बे आपल्याला दिसतो नीटनेटका सुटसुटीत व्यवस्थित. वायरिंगचा विषय आपण एकदम वायरिंग दाखवून घेतो. या ठिकाणावरून बघितली तर ही सगळी, म्हणजे ही इकडनं आतमधून जाणारी ही स्विचची वायर आहे, इकडनं जी येते ती सगळी वायर इकडनं आली आणि इकडनं अशीच इकडे येऊन आतमध्ये इंजेक्टरकडे गेली आणि CNG इंजेक्टरकडे आली. तर ही सगळी वायरिंग आहे आपण बघतोय. आणि हा जर बघितला आपण तर इथं बॅटरीचं, म्हणजे सगळी वायर जरी कोणी इन्सुलेट केली सगळ्या दाखवण्यासाठी, बॅटरीचे कनेक्टर कोणीच इन्सुलेट करत, तर बॅटरीचे कनेक्टरसुद्धा आपण याच्यामध्ये इन्सुलेट केलेले आपल्याला बघायला मिळतील. प्रॉपर वायरिंग. इवन लॅपटॉपचा कनेक्टर, जो लॅपटॉपचं कनेक्टर आहे तो सुद्धा इन्सुलेट करतो आपण प्रॉपर, म्हणजे एकही वायर त्याच्यामध्ये ठेवत नाही. कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे.
आपण बघू शकतो म्हणजे या ठिकाणी. आणि पाठीमागचं मी एकदा डिक्कीतलं दाखवतो तुम्हाला. टँक जो बसला आहे तो कसा बसला आहे आपण तो दाखवतो. आणि सीटची जी अरेंजमेंट आहे तर अशा प्रकारे हा टँक या ठिकाणी बसला आहे. सीट प्रॉपर त्याचे जे आहेत ते, आणि हा त्याचा स्पेस प्रॉपर व्यवस्थित एकदम प्रॉपर बसला आहे. सरांनी बसून बघितलं आहे, जे गाडीचे ओनर आहेत त्यांनी गाडी बसून बघितलं आहे प्रॉपर. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.